विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् यत्तु कामेप्सुना कर्म यत्तु कामेप्सुना कर्म सहंकारेण वा पुनः सहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासम् क्रियते बहुलायासम् तत्राजसमुदाहृतम् यत्तु कामेप्सुना कर्म सहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तत्राजसमुदाहृतम् यत्तु कामेप्सुना कर्म सहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तत्राजसम उदाहृतम असे पद आहेत. अन्वय असा आहे तो यत् कामेप्सुना सहंकारेण यत् कामेप्सुना सहंकारेण बहुलायासं यत् कर्म क्रियते तत् राजसम उदाहृतम असे त्याला 3 विशेषण दिलेले आहेत. जे कर्म इथं कालच्या कर्मामध्ये सात्विक कर्माचं मागच्या श्लोकामध्ये सात्विक कर्माचं वर्णन केलं, जे नियत असतं, संगरहित असतं, रागद्वेषरहित असतं आणि फल अपेक्षा रहित असतं. असं जे कर्म असतं त्याला सात्विक कर्म म्हणतात. आणि त्याच्या उलट हे राजस कर्म कसं असतं, तो या शब्दाने पाठीमागच्या कर्माची व्यावृत्ती करून राजस कर्म कसं असतं तर त्याला 3 विशेषणं दिलीत. 3 विशेषण समजले. काल सांगितलं कर्म कर्मासारखंच असतं, कर्मात कोणता भेद नसतो. मग तो भेद होतो फक्त त्यातल्या पाठीमागच्या भावनेने आणि गुणाने भेद होतो. तर ते 3 विशेषण दिलेत. कामेप्सुना सहंकारेण अनुभवलायासम. तर असे 3 प्रकारच्या विशेषणाने कर्म केले जातात. तर पहिला आहे या ठिकाणी कामेप्सुना. कामेप्सुना विप्सा याचा अर्थ आहे इच्छा. आणि इच्छा अशी असते, ती इच्छा कधी केव्हा कुठं तिचा काही भरोसा नाही. इच्छेच्या बाबतीमध्ये इच्छा ही केव्हाही एक पदार्थाची करता येत नसते. शास्त्र असं म्हणतं क्रिया गुण द्रव्य युगपत व्याप्तम इच्छा असं आहे. तुम्ही द्रव्याची इच्छा केली तर त्याच्यामध्ये गुण असतं, त्याच्या गुण असतं, त्याला क्रिया असते, गुण असतं आणि ते द्रव्य पण असतं. द्रव्याच्या आश्रित त्याला काय म्हणतात, क्रिया आश्रित्वम द्रव्यत्वम गुणाश्रित्वम द्रव्यत्वम ह्या गोष्टी असतात. त्या काळात इच्छा केली का त्या इच्छेमध्ये ते येतात. एखाद्या वस्तूची इच्छा केली का त्याच्यात ते गुण असतातच. त्या गुणासह त्या क्रियेसह अशी काही इच्छा केली जाते. आणि ती इच्छा कशी असते, ती इच्छा अतिशय व्याप्त असते. म्हणजे इच्छा नाही असा कोणी प्राणी नाही. अगदी आस्तंभपर्यंत मुंगीपासून किड्यापासून ब्रह्मदेवापर्यंत जे जे जीव आहे ते ते जीव इच्छा करणारेच असतात. म्हणजे कोणत्या प्राणी मात्रेला इच्छा नाही असं होतच नाही. सर्व इच्छा करणारीच असतात. आणि दुसरी गोष्ट काय आहे, इच्छा असते ही अमूर्त आहे. ते काही गोल चौकोनी असे काय नाही. इच्छा अमूर्त आहे आणि इच्छा अनंत आहे. इच्छेचं स्वरूप अमर्याद आहे
आणि इच्छेचे विषयसुद्धा अमर्याद आहेत. इच्छेचे विषय काही कोणाला मोजता येत नाही. कोणत्या विषयाची इच्छा होईल हे काही कोणाला सांगता येत नाही. त्याप्रमाणे त्या विषयाच्या इच्छेचं गणित नाही. तसं ती इच्छा अशी ती अमर्याद आहे. ती किती करायची, केव्हा करायची, कुठं करायची, तसं काही ठरलेलं नाही त्याचं. इच्छा ही अमर्याद आहे, तिला काही मर्यादा नाही. आणि त्याचप्रमाणे ती अनंत आहे. ती जोपर्यंत जीवाचं जीवत्व आहे तोपर्यंत ती काही संपत नाही. जीवाचं जीवत्ववाद होईल त्यावेळी ती संपणार. म्हणणं अंतहा अशी ती अनंत. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत इच्छा ही राहतेच. म्हणून त्याला काय म्हणतात, इच्छा अनंत आहे, इच्छा अमूर्त आहे, इच्छा अमर्यादित आहे, त्याला मर्यादाच नाही. आणि त्याचप्रमाणे इच्छेचे जे विषय असतात ते विषयसुद्धा असेच आहेत, अमर्याद आहेत, अनंत आहेत, त्याचे काय अंत करता येत नाही. आणि अशी जी इच्छा असते ती इच्छा कोणत्या प्राणीमात्राच्या ठिकाणी नाही असं काही म्हणता येत नाही. अशी जी इच्छा असते ती इच्छा त्याला म्हणतात फलिच्छा, फलाभिलाषा, त्याला म्हणतात कामेप्सुना. म्हणजे कामेप्सुना म्हणजे काम याचा अर्थ आहे इच्छा, आणि काम याचा अर्थ आहे कामना, आणि विप्सा याचा अर्थ आहे इच्छा. असं जे काम करायचं त्याच्यामध्ये फलाची अपेक्षा ठेवूनच काम केलं जातं. त्याला म्हणतात ते राजस कर्म. मागच्या कर्मामध्ये फलाची इच्छा नसते. जे कर्म करत असताना फलिच्छेचा संबंधच येऊ शकत नाही ते सात्विक कर्म आहे. आणि जे कर्म असं आहे फलिच्छेशिवाय होऊ शकत नाही ते राजस कर्म आहे. म्हणून त्याला म्हणतात कामेप्सुना. कामेप्सुना जे करायचं त्याच्यात आधीच इच्छेचा पसारा मांडलेला असतो. 16 सोमवार करायचे ना, मग आधी 16 सोमवार आधी करते का मुलाची इच्छा आधी होते. मुलगा झाला पाहिजे ही इच्छा आधी असते आणि मग 16 सोमवार व्रत केलं जातं का नाही. मग तशीच गोष्ट असते. मुलगा पाहिजे, पुत्रकामिष्टी यज्ञ करायचा, पण पहिली मुलाची इच्छा होती मग पुत्रकामिष्टी यज्ञ केला जातो ना. मग तुम्हाला जो विषय प्राप्त व्हावा असं वाटतं त्या विषयाची पहिली इच्छा, त्या इच्छेचा विस्तार आधी होतो आणि मग ते केलं जातं. तसं तुम्हाला ते इच्छा नाम त्या विषयात त्या फलाची अपेक्षा, आणि त्या फलाची अपेक्षा धरूनच जे कर्म केलं जातं त्याला म्हणतात राजस कर्म. असं हे कर्माचं पहिलं विशेषण आहे. आणि दुसरं काय विशेषण, सहांकारेण, अहंकाराशिवाय जे कर्म केल्या जात नाही. अहम इति ज्ञानम क्रियते अनेन तत् अहंकार. म्हणजे मी, त्याला म्हणतात गर्व, अभिमान. अहंकार याचा अर्थ अहमवृत्ती, आणि त्या वृत्ती अशा ज्या ज्ञानाने जी गोष्ट केल्या जाते त्याला म्हणतात सहांकारेण. जे करायचं त्यामध्ये त्यात गर्व दाटून भरलेला असतो, त्यामध्ये अभिमान दाटून भरलेला असतो, त्यामध्ये अहंकार दाटून भरलेला असतो. अहंकार, गर्व, अभिमान हे शब्द जरी आपल्याला सारखेच वाटत असले पण तरी त्याच्यामध्ये किंचित असा फरक असतो. अहंकार हा कार्यकारी नसतो, अहमवृत्ती असते. पण गर्व ज्या कालामध्ये माणसाला एखादं कार्य केलं म्हणजे त्याला तो ताठा तयार होतो. कार्य केल्याच्या नंतर गर्व येतो त्याला. आणि कार्य करत असताना त्याचा अभिमान असतो का हे माझंच काम आहे, हे दुसरं कोणी करू शकत नाही, माझ्याशिवाय कोणाला होणारच नाही, असा त्याचा तो अभिमान धारण करतो. आणि अहमवृत्ती तर असतेच, मुळात असते. अहमवृत्ती तर मुळातच असते ती. थोडक्यात अहंकार मनो, अहंकार हा मनात असतो. अस्मिता ही प्रकृतीत असते. अस्मिता, आसक्ती ही त्याच्या प्रकृतीत असते, नाम त्याच्या वृत्तीत असते. आणि कामना म्हणजे ही त्याला काय म्हणतात अस्मिता, अस्तित्व हे अविद्येमध्ये जन्म घेतं. आणि त्याला काय म्हणतो ते
आपला अहंकार. अहंकार हा काय असतो तो, तर अहंकार हा साधारणतः प्रकृतीमध्ये, थोडक्यात वृत्तीमध्ये अहंकाराचं वास्तव्य असतं वृत्तीमध्ये, ना अस्मितेचं वास्तव्य असतं अविद्येमध्ये, नाम अज्ञानामध्ये. आणि ज्यावेळी ते दोन्ही एकत्र येतात आणि मग त्या कालामध्ये अहंकाराचं मूर्तरूप होतं ते. आणि मूर्तरूप झालं का तो कोणत्याही कार्याला जोडून मग तो काय काय करील याचा काही भरोसा नाही, असा तो अहंकार असतो. आणि मग अहंकार ज्या कालामध्ये येतो तो अहंकार कशा शरीराविषयी येतो, कामाविषयी येतो, एखाद्या कार्याविषयी पण येतो. प्रत्येक विषयाशी अहंकार जोडल्या जातो, प्रत्येक इंद्रियाशी अहंकार जोडला जातो. माझा डोळा, माझा कान, म्हणजे याला काय म्हणतात, अहंकार जोडला. आणि जे कार्य असं हे मी केलं, मलाच करायचं होतं, त्याला ते अहंकार. म्हणजे इंद्रियाशी अहंकार जोडला जातो, शरीराशी अहंकार जोडला जातो, इंद्रियाच्या द्वारा केले कर्म त्या कर्माशी अहंकार जोडला जातो. आणि एवढंच नाही, पहिला शरीराशी, नंतर इंद्रियाशी, नंतर त्याच्या विषयाशी, आपल्या त्याच्या कर्माशी, आणि यानंतर सगळं एखादं कर्म जर झालं तर नंतर त्या फलाशी पण अहंकार जोडला जातो. असे अहंकाराची व्याप्ती असते. आणि अहंकार शब्दाचा अर्थ शास्त्रकार असं करतात, शरीराधिक विषयक मिथ्या ज्ञानम. आता ज्या कालात अहंकार इंद्रियाला जोडला, ते काय तो काय सिद्धांत आहे का? तो काय सिद्धांत नाही. इंद्रियाचा अहम, माझा डोळा, हे ज्ञान काय सत्य आहे का? ते माझं शरीर हे काय सत्य आहे का? ते किंवा हा विषय माझा आहे, हे कर्म आता मीच करणार आहे, यात कोणतं सत्य आहे? कोणतं सत्य नाही. म्हणून अहंकार याचा अर्थ ज्या कालामध्ये मिथ्या संबंध जोडून दिलेलं असतं त्यालाच अहंकार असं म्हणतात. दुसरं काय आहे ते? वस्तुतः काय, मुळात वस्तुतः अहंकाराचं स्वरूपच सत्य नसतं. मुळात अहमवृत्ती ही एक अविद्यावृत्ती आहे, हे एक प्राकृतिक वृत्ती आहे, तिचं स्वरूप सत्य नाही. तर त्या अहमवृत्तीचा विषय कुठं सत्य असणार आहे? आणि म्हणून तात्पर्य एवढं मला सांगायचं आहे की अहंकार एकदा आला, कार्याशी जोडला आणि मग ते कार्य केलं जातं, त्या कालात त्याला म्हणतात काय, सहांकारेनं. म्हणजे पहिली गोष्ट कामेप्सुना यांनी कर्म राजस होतं, ते कर्माला राजसत्ता येते. दुसरी गोष्ट अहंकाराने राजसत्ता येते. आणि ज्यावेळी तुम्ही अहंकाराने कार्य करता त्या कालामध्ये पाठीमागचं कामेप्सुना म्हणजे इच्छा, ही कार्य करताना मला इच्छा असते. अहंकारात असं अहंकाराने कर त्या काला ते पण इच्छा असते. आणि बहुला आयासम, तिथंसुद्धा इच्छा असते. म्हणजे कामेप्सुना व्यक्त असतं, नंतर अहंकाराला जोडलं का मग काम, इच्छा आणि अहंकार दोन्ही एकत्र राहतात. आणि त्या दोघाला जोडलं का मग तिसऱ्याला घेऊन बहुला आयासम हे तिसरं होतं. आणि 3 इंच एकत्र झालं आणि मग ज्या कालात कर्म पार पडतं मग ते प्युअर, त्याला म्हणतात राजस कर्म. या 3 गोष्टीने ते कर्म राजस बनतं. आणि हां, मोडतील ना मग ते मोक्ष. नाही, मोक्षाची इच्छेने ज्या काला तुम्ही कर्म करता त्या कालामध्ये ते राजस कर्म, फलभोगाची इच्छा नाही ना ती, त्यात भोग कुठे? मोक्षाची इच्छा, त्याच्यात भोग कुठे? मोक्षाची इच्छेने जर केली ती निष्कामच असतं ना. मोक्षाची इच्छा ही निष्कामच असते, ती निष्काममध्ये मोडतं. ते मोक्ष हा काय विषय नाही. त्यामुळे मोक्षाच्या इच्छेने त्याचं वाक्यच असं आहे, मोक्षाच्या इच्छेने केले कर्म हे सर्व निष्काम कर्म होतात. आता वास्तविक त्याला फल नाही असं नाही, त्याचं फल आहेच, अंतःकरण शुद्धी त्याचं फल असतं. मग ते तुम्ही म्हणता तसं ते राजसात जाऊ शकेल ना. पण मुळात ती गोष्ट अशी असते, जो सात्विक कर्म करतो, साधक असतो, त्याला ती पण इच्छा नसते माझं अंतःकरण शुद्ध होऊन याकरता मी करतो. तो करतो एवढंच असतं. जे केल्या जातं ते ईश्वर अर्पण बुद्धीनेच केलं जातं ना. मग त्याचा पण संग होईल ना.
कालचं सांगितलं नियतन संगरहितम, मग संगरहित मग संगत आला ना तो बी, तर असं आहे. मग ते सात्विक कर्म होणार नाही ते. पण आता इथं काय आहे, इथं विषय चालला आहे कर्माचा, म्हणजे कर्माला सात्विकता कशाने येते, राजसता कशाने येते आणि तामसता कशाने येते. काल सांगितलं कर्म कसं कर्मच असतं, कर्ता एकच असतो, कर्ता सारखाच असतो, कर्म सारखंच असतं, क्रिया सारखीच असते. गुणभेदाने आणि भावनाभेदाने त्याच्या असे भेद होतात, असं आहे. हो, मग आता ते राजेश नाही तर काय, अपेक्षा केली ना तुम्ही त्याची. ते कर्मच आहे ते मुळात. तर जे तुम्ही कर्म करता ते मुळात राजसच कर्म असतं. मग तुम्ही काय कर्म केलं, एखादा पगार वगैरे घेतला, त्या पगाराची इच्छेने करता की नाही, पगाराची इच्छेने करता तर ते सोडा तुम्ही. आता एखाद्या मंदिरात तुम्ही जाऊन पंगत घातली, अन्नदान केलं, मग अन्नदान केल्यानंतर तुमची भावना त्याच्यामध्ये काय असेल, तुमचा त्याशी काही संबंध नाही. मी ईश्वर पुण्य होईल ते भगवत प्रित्यर्थ समर्पित केलं, तुमची पंगत घातल्याचं कर्म हे सात्विक झालं. पण ज्या काळात आता पंगत घातली, मला काहीतरी प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, मला नोकरी मिळाली पाहिजे, किंवा मला अजून काही त्याचा फायदा मिळाला पाहिजे, तेच राजस होऊन जातं. आणि त्याच काळात कुठून तरी चोरी करून आणून पंगत घातली तर मग ते तामसच होईल. त्याचा काय विषय तो. हां, नाही 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 नाही. तुम्ही हे कर्म कुठलं चाललं, हे तुम्ही ज्या ज्या काळात जे जे कर्म करता, पारमार्थिक कर्म क्रिया चालली ना या ठिकाणी, ही पारमार्थिक कर्माचा विषय चालला आहे, तो प्रापंचिक विषयाचा नाही. तो तुमचं वाट्याला आलेलं कर्म आहे ते. हां, ते तुमच्या वाट्याला आलेलं कर्म आहे ते. तुम्ही ज्या काळात एखादं कर्म करता म्हणजे भगवत प्रित्यर्थ कर्म करता. मग आता कर्माचं काय सांगितलं तुम्हाला, कर्म सांगत असताना आपलं कर्म शेतीचं कर्म, व्यापाराचं कर्म नाही चाललं. पहिलं कर्म सांगितलं आपलं नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त, त्यात विहित आणि निषिद्ध हे आहेत कर्म. मग नित्यकर्म तुमची नोकरी त्याच्यात येत नाही. नित्यकर्मात काही तर स्नान, ईश्वर काय स्नान, ईश्वर नामोच्चारण, गंगा स्नान, ध्यान, धारणा, पूजा वगैरे हे असं. म्हणजे पारमार्थिक कर्म करत असताना तुम्ही का फलाच्या इच्छेने करता का निरपेक्ष बुद्धीने करता, हा आहे विषय तुमचा. तो प्रपंचातला विषय, तो फलाची इच्छा असणार, त्याशिवाय कसं काय होईल ते. मग तर जगात सगळं बंद पडेल ना ते. तो नाही वाचन त्याचा काय विषय येत नाही त्याचा. हां, ते राजस तामस त्याचा भेदच नाही, सगळं एकच येते. त्याच्यात काय, त्याच्यात काय त्याचा निवाडा करण्यात काय अर्थ नाही. ते त्याच्यातही गेलं तर त्याच्यातही होईल ते. आता एकच कर्म असलं तर ते हिंसा करून पण आता पैसा मिळवायचा. आता बरं चल तुम्हाला सांगून टाकतो. आता पैसा मिळवायचा म्हटल्याच्यानंतर पैसा मिळेल तुम्हाला, एखाद्या चोरी करून एखादी खून करून पैसा मिळू शकतो, बरोबर आहे का नाही. आणि काय म्हणतो, नियमानुसार विधीनुसार कामं करून, शेती करून, नोकरी करून तसं पण पैसा मिळू शकतो, बरोबर आहे का नाही. आणि एखाद्याला फसवून पण पैसा मिळू शकतो. फसवून घेतलं म्हणजे राजच झालं. आणि एखाद्याला चोरी करून हिंसा करून मिळवलं म्हणजे ते तामस झालं. तो तामस कर्माने मिळवलेला पैसा आहे तो. आणि विधीने मिळवलं म्हणजे त्याला सात्विक म्हणता येईल, त्याला असं म्हणतात. हो, पण त्याचं विवेचनच नाही. ते आपण हे कर्म आपल्या जीवनाकरता, व्यवहाराकरता, संसाराकरता करतो, त्याच्यातला तो काही भाग नाही. भाग चालला इथं कर्म. आपण आता यज्ञादी कर्म करतो, स्नानपूजाती करतो, आपण नैमित्तिक कर्म काय करतो, ग्रहण, सूर्य वगैरे जे पारमार्थिक कर्म करतो आपण, त्याबद्दलचा विषय चालला आहे हा. असं आहे. बरं, चला काय चालला विषय, सहांकारेनं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, लाटण्या आयसा न लवे आणि पाथरू जेवी न द्रवे. असा जो अहंकाराने एकदा गच्च भरला मग तो काही कोणाला खाली वाकत नाही, तो काही कोणाला मोजत नाही. असा जो अहंकार असतो. आणि मग प्रकृतीतला अहंकार अनायासे अनासायास त्या कर्माला जोडल्या जातो. मुद्दा दुसरा काय, आपलं
दोन दोन मुद्दे झाले. कर्मामध्ये काय त्याला म्हणतात, फल अपेक्षा. कामेप्सुना एक, फलाची इच्छा करून केलं कर्म. आणि सहंकारेनं, अतिशय अहंकाराने अभिमानाने केलं कर्म. बहुलायासम, आणि अत्यंत सायासपूर्ण केलं कर्म सहज असावं. मग सगळं प्रपंचातले कर्म पण सहज करावेत. असं आहे. भगवत प्रित्यर्थ कर्म करायचे, पण काय करायचं म्हणजे तपश्चर्या करायची. मग एका पायावर उभं राहायचं, तर डोक्यावर उभं राहायचं. अरे काय हे बोलायचं मी ते, तशी काय गोष्ट शक्य आहे ती. मग तशीच गोष्ट आहे, ज्या काळात अतिशय आयास करून खूप प्रयास करून कर्म केलं, आटातटी करून केलं, ते क्लेशदायी असतं. बहुला आयासम अत्यंत क्लेशदायी असतं ते. ज्या कालामध्ये कर्म करायचं तर त्यापासून ते सहज रीतीने झालं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे 10,000 रुपये किंवा 2-5 लाख रुपये आहेत, लग्नाला 5 लाख रुपये लागतात, आणि 5 लाखात लग्न केलं, मग ते आयास त्याला काय प्रयास सहज केलं ते. पण मग बँकेचं कर्ज काढून केलं, एक वावर विकून केलं, आणि मग ते सगळं एवढं सगळे कुटणी करून मग लग्न केलं. बहुला, याला म्हणतात बहुला आयासम. बरोबर आहे का नाही. मग आता जेवण तर जेवायचं, रोजचं जेवण जेवायचं आहे. मग आता काय रोज आपलं घर असतं, भाऊ किचन आहे आपलं, त्याच्याकरता सगळं स्वयंपाक घर आहे, स्वयंपाक करणारे आहे, सगळं साहित्य आहे. काय 2-4 पोळ्या लाटल्या, 2 भाकरी केल्या, कालवून केलं, काय लागलं लय सुधारणा झाली तर वरण भात केलं, अर्ध्या-पाऊण तासामध्ये जेवण झालं मोकळा. बरोबर आहे का नाही. याच्यात काय असे का काय नाही. पण जर का तुम्हाला पिझ्झा खायचा ठरला, डोसा खायचा ठरला, इडली खायची ठरली, त्याला 3 दिवस आधी भिजू घालावं लागतं. म्हणजे परदिवशी खायचे 3 दिवसापासून सुरुवात बहुला आहे असं. ते मग डोश्याला काय काय करावं लागतं, हां आदल्या दिवशी भिजवायचं, मग रात्र हां मग तिने काय होतं, मग काय आहे का त्याला काय अर्थ. म्हणजे पहिलं चांगलं होतं ते साडवायचं, त्याला पुन्हा राडा करायचा, आणि ते परून करून खायचं. आणि त्याने काच करते ते डोसा तांदळाचं करत ना. हा तांदळ तर समजा तांदळात उडदाची डाळ घालून जर उत्तम प्रकारची खिचडी केली आणि त्याच्यात थोडं तूप टाकलं, पोटाला काय ताण नाही. पण हे भिजू घालायचं, ते सडवायचं, आणि ते करायचं, आणि ते खायचे, आणि पोटं बिघडून घ्यायचे. याला म्हणतात शिकलेली माणसं. असं आहे. आता हे खेडेगावातले शेतकरी माणसं हे ढोसा ढासा करीत बसतात का. ते काय नाही, उठले का दानादान 2-4 भाकरी टाकायच्या, हा दुधात चुरायची, ताकात चुरायची, नाही तर वांग केलं तर 1-1.5 भाकर चुरायची, वरून वाटायचे त्याच्यामध्ये. इकडे 2-4 गोळे आणले का निघाला काम कार्यक्रमाला. हे बहुला आयासम. मग आता हे तुम्हाला स्वयंपाकाचे उदाहरण सांगितलं. आता ते डोसा असला, पिझ्झा असला, इडली असली, हे सगळे बाहेरचे पदार्थ आहेत, ते आपल्या प्रकृतीला सूट होत नसतात. पण आता माणसं आपण ते आणतो वापरामध्ये. आता काय त्याला तुम्ही काही नाव द्या, जिभेचे चोचले म्हणा, किंवा तुम्हाला तुमच्याकडं पैसा जास्त झालं म्हणा, किंवा आपली लईच कला दाखवायची असं म्हणा, किंवा तुम्हाला होऊनच रोगी बनायचं असं म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. पण ते बहुला आयासम आहे गोष्ट असं, ते काही सहजी नाही. मग त्या स्वयंपाकात येते का ते नाही. केसात लोकांनी घातलं बहुला आयासम, काय घेणे त्या केसाच्या मागं लागले, इकडंच त्याला कापून घे, तिकडंच कापून घे, ते काढ वाचते रे, ते काढून टाकून मोकळा होय. त्याच्या आयला त्याच्या एवढं नादी लागते, त्याला काळच कर, त्याला पांढरच कर, त्याच्यावर केस उगण्याकरता ह्याच दवाखान्यात जाय. घेणं ना ते लोक, ते गालावरती काय बारीक फुटकळ्या, काय ते काय काळे डाग, एवढी औषध लावितात. आणि त्याचा बाबा त्याच्या जाहिराती पण एवढ्या. काय ते लोक प्रेमळ आहेत बा. तुमच्या चेहऱ्याची काय दक्षता घेतात. कोण केसाची घेतो, तर कोण चेहऱ्याची घेतो, कोण अंगाची, हे साबण लावा, तो गायला हे लावा, ते डोक्याला ते लावा. म्हणजे केवढी तुमची दक्षता घेतात ती लोक. अरे पण हे बहुला आयासम घेईन, त्याच्यातून जीवन अडलेलंच नाही ना. मग असंच असतं सगळीकडं. स्वयंपाकाचं झालं काय, आणि जीवन जगण्याचं झालं काय, हे आपल्याला उदाहरण सांगितले. तशीच गोष्ट असते बहुला आयासम.
जी गोष्ट करत असताना मागं तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, ती नवरात्र आलं का ती लोक दिवट्या घेऊन पळतात ते, आणि ते त्या बिगर चपलाचे ते पळायचे रात्रभर दिवसभर पळ त्या सगळ्याच्या खाली पायाचे कातडे निघलेली, सगळं रक्त गळत आहे. ते हे बोला आहे असं म्हणेन ते हे कर्म सगळं तमगुणात रजगुणात जाते. ती गोष्ट एवढी आज कशा करता करायची नाही करायची. वारी करायची गोष्ट खरी, करता करता आनंद मिळत असेल तर चालताच तर येत नाही. 2 माणसांनी दोन्ही कडून धरलं मग त्याला उडीत चाल का म्हणे वारी करतो अरे हे बोलाय सम काय कामाचं ते अशा सगळ्या गोष्टी असतात. खूप त्याचे आयास प्रयास केले जातात. माझे लोक जास्त आग्रही असतात, चक्कर येऊन पडतात काही काही, पण ते नाहीच काही खायचं. अरे त्यांनी काय होतं, त्यांनी शरीराला काय माहीत, त्या मुर्द्याला काय माहिती आहे तुम्ही परमार्थ करता का तुम्ही उपवास करता. त्याला भाड्याचं घोडं आहे ते, त्याला नीटनेटकं द्यावं थोडं, त्याचे कोण परमार्थ करून घ्यावं. याचा अर्थ काय, त्याला भरपूर खाऊ घालून झोपा घ्यावा असा त्याचा अर्थ नाही. मग शास्त्र असं म्हणते तुमची इंद्रियाचे भोग असतील, शरीराचे भोग असतील, परमार्थाला प्रतिबंधक होणार नाही एवढंच त्याला द्या. एवढंच त्याला दिलं म्हणजे परमार्थ करता येईल. नाहीतर ते केलं तर बहुला आयासम, मग ते फार आयास करण्यात जातं ना. मग ते तर असं आहे बहुला आयासम. तर ज्या कालामध्ये आपण हे सगळं करतो मग त्याच्यात कामेपसुना असते, म्हणून तो त्यात अहंकाराने त्याची इच्छा झाल्यामुळे तो अहंकाराने ते घेऊन ओढतो. मग ते आणि अहंकार घुसल्यामुळे आणि मग तो ज्या कालात प्रयास करतो, कशाला काय काय प्रयास करतो. काल आपल्याला सांगितलं मी, यज्ञ करायचा असेल, सप्ताह करायचा म्हणा, एखादी पंगत घालायची म्हणा, एखादी वारी करायची, तीर्थयात्रेला जायचं. आपल्याकडे पैसा आहे तेवढं करावं, आपली शक्ती तेवढं करावं, आपले पाय आहेत तेवढे करावेत. नसताना जर तुम्ही ते जर जास्त जर केलं, मग आता लोकांचं जमून केलं, कर्जच काढलं नसले, हे अति आयास जर केला तर तो अति आयास करत असताना त्याच्या मागे खंबीर एक अहंकार उभा राहिला असतो. आणि त्या अहंकाराच्या पाठीमागे फलिच्छा जबरदस्त असते. फलिच्छा होते ती पुरी करण्याकरता तो अहंकार घेतो आणि अटीतटीला लागतो. आणि अहंकार घेतला का मग त्याला तो बहुला आहे असं खूप प्रयत्न करतो. मग असं कर्म ज्या काळात पार पडलं जातं त्या कर्माला राजस कर्म असं म्हणावं, असं भगवंताला म्हणायचं आहे. अनुबंधं क्षयं हिंसा, अनुबंधं क्षयं हिंसा, मनवेक्ष्य च पौरुषं, मनवेक्ष्य च पौरुषं, मोहादारभ्यते कर्म, मोहादारभ्यते कर्म, तत्तामसमुदाहृतं, तत्तामसमुच्यते, तत्तामसमुच्यते. अनुबंधं क्षयं हिंसा, मनवेक्ष्य च पौरुषं, मोहादारभ्यते कर्म, यत्तत्तामसमुच्यते. अनुबंधं क्षयं हिंसां, अनवेक्ष्य च पौरुषं, मोहात आरभ्यते कर्म, तत्तामसमुच्यते. असा पदछेद आहे. आणि या ठिकाणी सुद्धा अन्वय करण्याकरता फार वेगळं काय नाही, सरळ सरळ आहे. जे कर्म आहे ते तामस कर्म आहे. आणि त्या तामस कर्माला या ठिकाणी पाच प्रकारचे विशेषण दिलेले आहेत. मागच्या कर्माला 3 दिलेले आहेत, कामेप्सुना, साहंकारेनं आणि बहुलायासं. लक्षात आलं. इथं किती आहेत? अनुबंधम 1, क्षयम 2, हिंसाम 3, पौरुषम 4 आणि मोहात 5. मग आता हे कर्म असं केलं जातं.
असं जे कर्म असतं त्याला म्हणतात ते कर्म का तामस कर्म आहे. तर कसं केलं जातं? पहिली गोष्ट अनुबंधम. अनुबंधम याचा तर अनु याचा अर्थ पाठीमागे, पाठीमागे बंध. अनुबंध आपल्या त्या विचारसागरामध्ये गेला ना तो अनुबंध, हे का नाही? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि फल याला काय म्हणतात? ते अनुबंध चतुष्टय. आणि अनुबंध याचा अर्थ काय होतो? अनुबंध काय? पुरुषम अनुबंधाती, ते अनुबंध हा म्हणजे त्याला म्हणतात काय? हा, ज्याच्या ज्ञानी ग्रंथात प्रवेश होतो त्याला म्हणतात अनुबंध. पण कोणाच्या ज्ञानाने? म्हणजे आपला अधिकार काय, आपला विषय काय आहे, आपल्याला प्रयोजन काय मिळणार आहे, आणि याचा एकमेकाचा संबंध काय आहे, असं ज्याला ज्ञान होतं त्याला अनुबंध असं म्हणतात. आणि ह्या अनुबंधाची ज्याला अजिबात अक्कल नसते मग त्याला म्हणतात ते इथला अनुबंध तो आहे असं आहे. म्हणजे याचा अर्थ पुढचं मागचं ज्याला काहीच कळत नाही. अनुबंध याचा अर्थ अनु म्हणजे पाठीमागून, आणि बंध याचा अर्थ बंधनात कसं जाईल, नंतरचा परिणाम याचा काही विचार न करता कर्माला मोहात आरभ्यते असं आहे. अनुबंधम मोहात आरभ्यते, क्षयम मोहात आरभ्यते, हिंसाम मोहात आरभ्यते, आणि पौरुषम मोहात आरभ्यते, अनवेक्ष आणि आरभ्यते. असं जे कर्म असतं ते तुम्हाला क्रमाक्रमाने सांगतो. तर अनुबंध याचा अर्थ नंतरचा जो वाईट परिणाम आहे त्या परिणामाचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता कार्यक्रम म्हणजे ते कर्म सुरू करणं. आणि कर्म कोणतं आहे? मग ते नित्यकर्म असतं, नैमित्तिक असतं, काम्य पण असतं, आणि कोणतं विहित कर्म पण असतं. अनेक व्रत असतात. बरेच नर्मदा परिक्रमाला गेले का अर्ध्यातूनच पाठीमागं येतात. हे काय काय आपली लायकी नाही पाहिली, शरीर नाही पाहिलं, केला आरंभ, आलं का नाही पाठीमागे, झालं एक आला प्रदक्षिणा करून, जे आजारी पडला तर वैकुंठवासीच झाला. परिणामाचा विचार कर ना, परिणामाचा विचार कर. हे झाल्याच्या नंतर याचा परिणाम काय होईल. आणि म्हणून अनुबंधम नंतर थोडक्यात पाठीमागून जे त्याला म्हणतात अदूरदर्शी. परिणामाचा विचार न करता आरंभ केलं कर्म त्याला म्हणतात तामस कर्म असा आहे. अपरिणामदर्शी, अदूरदर्शी, पाठीमागे काय घडणारा आहे याचं याला अजिबात ज्ञान नसतं, याला म्हणतात अनुबंधम आरभ्यते. एका शब्दात केलेल्या कर्माचा परिणाम काय होणार आहे, काय होणार ते नाही माहिती. केलेल्या कर्माचा परिणाम बरा होणार आहे की वाईट होणार आहे ते बाकीचं असू द्या, फक्त त्याचा विचार न करता सुरू केलं त्याला म्हणतात अनुबंध. पहिली गोष्ट, बऱ्या वाईटाचा कोणताही विचार न करता असं अविवेकाने केलं जे कर्म असतं त्याला काय म्हणतात ते अनुबंधम. क्षयम, तर क्षयम याचा अर्थ आहे क्षय होतो याचा कर्म करत असताना. त्याला आपली खेड्यातली म्हणे दमडीची कोंबडी चारण्याचा मसाला. तुमचं खर्च किती होतं आणि त्याचं तुम्हाला फल किती प्राप्त होतं. मग असं क्षयम कशा क्षय होतो, शरीराचा क्षय होतो, इंद्रियाचा क्षय होतो, धनाचा क्षय होतो, वेळेचा क्षय होतो, आणि या सगळ्याचा क्षय झाल्यानंतर बुद्धीचा क्षय होतो, आणि बऱ्याच वेळा वेळ पण त्या वेळेचा पण क्षय होतो, आणि त्याचबरोबर सगळ्या परिवाराची पण शक्ती वापरली जाते. परिवारातली शक्ती जाते, वेळ जातो, धन जातं, बुद्धी क्षीण होते, इंद्रिय क्षीण होतात, शरीर क्षीण होतं, सगळ्याचा क्षय होऊन जातो, सगळ्याचा क्षय होऊन जातो. आणि मग त्याला म्हणतात दमडीची कोंबडी बारण्याचा मसाला. अरे कोंबडी झाली दमडीची पण मसाला गेला ना बारण्याचा, बरोबर आहे का नाही. एवढं सगळा क्षय झाला आणि हातात काय आलं तर काहीच नाही आलं का, मोहात आरभ्यते. याचं फल किती याचा काही विचारच नाही केला, तसा प्रकार होतो. मग याला म्हणतात क्षयम, म्हणजे आपला क्षय किती झाला त्याचा कोणताही विचार
त्या कर्मापासून फल काय प्राप्त होईल आणि त्याचा आपल्याला क्षय किती होईल. थोडक्यात याचा ताळ तुका म्हणे ताळा आणि नाही त्याचे अवकाळा असा प्रकार आहे. आणि म्हणून त्याला म्हणतात क्षयम. म्हणजे थोडक्यात आपल्या विनाशाचा नाश किती होतो याचा विचार न करता जे कर्म आरंभल्या जातं त्याला म्हणतात तामस कर्म. म्हणजे मोहात लावायचं. मोहात याचा अर्थ अज्ञानामुळे, अविवेकामुळे आपला क्षय किती होतो आणि फल किती मिळतं याचा विचार न करता त्यांचे कर्म आरंभला असं त्याला म्हणतात क्षयम. हिंसा. आणि मग कर्म करत असताना स्वार्थासाठी कशाची कधी प्राणीमात्राची हिंसा करतो. मग कधी हिंसा करत असताना आपलं पारखं तो काही पाहत नाही. त्याचं कर्म पार पाडण्याकरता त्याचा अट्टहास पूर्ण करण्याकरिता तो कोणाची पण हिंसा करतो. मग काय म्हणतो, क्रियात्मकही करतो, शब्दात्मकही करतो. थोडक्यात जे कर्म करायचं त्या कालामध्ये परपीडा असं आहे. परपीडा. आता एखाद्याचं असतं ते कोणी असे नेते पुढरी असला कोणी आणि मग त्याचं ते वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम असतो. ते एखादे ते टाळकरी वगैरे घेऊन या कार्यक्रमाला. आता त्याला काही याची इच्छा नसते, त्याच्याकडं पैसा नसतो, त्याला एवढा त्रास होतो बिचाराला. त्याचे खिशातले पैसे काढणार, गाडी घेणार, काही विद्यार्थी 4 माणसं घेणार, जाणार. ते तेवढा कर्म पार पडलं, खाल्ले कुठं 2 घास कोण विचारित नाही, चालला पाठीमाग. त्यांचं झालं. पण याचं पार चुरगळा करून त्यांनी त्याचं वाजवलं. ते याला म्हणतात हिंसा. आणि असे लय आहेत. असे काही विचारू नका, फार आहेत ते. म्हणजे थोडक्यात सत्तेचा गैरवापर करून आणि सत्तेचा गैरवापर करून मुरगाळायचं बुवा. आणि काही संधी आली, आता याला तर काही बोलता येत नाही, ह्यो तर काही होस करू शकत नाही, मग द्या मुडकीवर पाय. मग द्यायचा मुडकीवर पाय. आणि मग अशा त्याला हिंसा असं म्हणतात. आणि असे हिंसेने कर्म पार पाडले तर मग त्याला तामस कर्मच म्हणावं लागेल. आणि हे का केलं जातं? स्वार्थाकरता, आपल्या सुखाकरता. एका वाक्यात आपल्या सुखाकरता दुसऱ्याला दुःख देणं, आपल्या सुखाकरता दुसऱ्याला दुःख देऊन कर्म पार पाडणं, त्यालाच हिंसा असं म्हणतात. असं आहे. घरातली बरीच माणसं अशी असतात, याला काही कालवण नाही वाढलं का त्या तिसऱ्या माणसाला उठ बैठ 4 कालवणं कर, 4 उलथं पालथं करायला लावतो. म्हणजे याला बरं वाटण्याकरता दुसऱ्या माणसाला किती उठबैठ करायला लावतो आणि किती काय काय करायला लावतो हे त्यालाच माहीत असतं. अशी बरीच माणसं पाहिलेत मी. आपल्या सुखाकरता, आपल्या स्वार्थाकरता दुसऱ्याला किती पीडा होते. आपण एखाद्याला काम सांगितलं तर आपल्याला वाटलं जायले आपल्यामुळे लोक त्रास होतोय. पहिला अशी मनात भावना तयार झाली पाहिजे. आता नाविलाजाने काय वेळेला सांगावं लागतं, करावं लागतं, किंवा ते इच्छा असताना करतात, न करतात. पण असं आपल्याला वाटलं पाहिजे, अरे आपल्यामुळे या माणसाला त्रास होतोय बुवा, आपण काय आलेला शक्यतो टाळावं. पण ते तसं नाही, त्याच्या उलटं जितका आपल्याला वापरता येईल अशी खूप माणसं आहेत, तुम्हाला व्यवहारात खूप पाहायला मिळाले असतील. जितकं वापरता येईल आणि जितकं त्याला दुमता येईल, दुमतं करता येईल तितकं त्याला उघडून घ्यायचं, घासून घ्यायचं. कारण त्याला काही करता येत नाही ना, आता त्याला काही करता येत नाही. असे थोडक्यात आडलेला मनुष्य असतो. मग त्याला सत्तेचा गैरवापर करायचा आणि त्याचं आपलं कार्य पार पाडायचं. ती एक प्रकारची हिंसा असते. तुम्ही त्याला काठीने ठोकलं पाहिजे, त्याचं मुडकं तोडलं पाहिजे असं नाही. तर स्वार्थाकरता परपीडन करणं याचंच नाव असतं हिंसा. आणि ते कर्म करत असताना, पार पाडत असताना अशी हिंसा केल्या जाते. आणि म्हणून जसं अनुबंध याचा विचार नाही, क्षयम याचा विचार नाही, हिंसा याचा विचार नाही, अनवेक्ष याचा अर्थ ते काही त्यातलं पाहिल्या जात नाही. पुढं कोणतं आहे ते? पौरुषम. तर पौरुषम आपल्यात हे कर्म करण्याचं सामर्थ्य आहे की नाही, आपण हे कर्म करू शकतो की नाही, आपल्यात ते
युद्धाला तर जायचं आहे, गोष्ट खरी. अरे युद्धाला जायचं, पण तुला तलवार धरता येते का? तुला घोड्यावर बसता येतं का? तू ते युद्ध पार पाडणार आहे का? लग्न करायची तर लई हाऊस, पण अरे मग बायको केली त्याला पहिलं घर आहे का तुझ्याकडे? घर असलं तर तिचं पोट भरायची शक्ती आहे का? ते म्हणजे याचा काय विचार न करता पौरुषम, याचा काय विचार नाही करायचा. कोणतंही छोटं मोठं का आपल्या विचारसागरात त्याला एक शब्द आला आहे, कोणता? अधिकारी. अधिकार, प्रत्येकाचा तो अधिकार. स्वयंपाक करायचा तो अधिकारी असावा लागतो तर त्याला स्वयंपाक करता येतो. गाडी चालवायची त्याला त्याचा अधिकार असला तर त्याला ते स्वयंपाक करता येतो. युद्ध करायचं असेल, कपडे शिवायचे असतील, शेती करायची असेल, जे जे काम करायचं, जे जे कार्य करायचं त्या कार्य करण्यामध्ये त्याचा अधिकार असावा लागतो. राज्य शकट चालवायचं असेल, गाडी चालवायची असेल, किंवा अजून काही स्वयंपाक करायचा असेल, कीर्तन करायचं असेल, प्रवचन करायचं असेल, शाळेमध्ये शिक्षक असेल, काय कोर्टात वकील असेल, जे प्रत्येकाला त्याचा अधिकार असल्याशिवाय ती जागा काही चालवता येत नाही असा आहे. माझ्याकडे एखादी काही वाकडी तिकडे केस आली, कुठं लोकाला पैसे द्या. मानला साळुंके साहेबाचा काळा कोट मागून, आपला काकडे साहेबाचा काळा कोट मागून आणला, पॅन्ट घातली, टाय बी बांधला, जाऊन गडी तिथं रावा लावू बा कुठं कोर्टामध्ये. आता तिथं काय बोंब पाडशील तिथं पौरुषम तुझं त्यातलं तू स्वतः जाणलंच नाही. आपली तर काय बोलता येईल का? आपल्याला इंग्लिश कळते का? याचं कायदा काय आहे, याचं काय भानगड काय आहे? नाही त्या ममता बायनरी सारखं आपली फजिती व्हायची. घातला काळा कोटन, गेली कोर्टामध्ये, झाली सगळी फजिती. असा प्रकार व्हायचा तो पौरुषम. तर या ठिकाणी पौरुषम याचा अर्थ आपल्या सामर्थ्याचा अज्ञान असणं असं आहे. म्हणजे काय तुकाराम म्हातारी येडी आहे असं आहे. घरातरी गावे दाराचे सोयी, आणि भिंती सवे डोई फोडू नये. आता आपली योग्यता आहे की नाही? आपलं डोकं फार निवर आहे म्हणला, एका ठोक्यातच नारळ फोडितो म्हणलं, डोक्यात नारळ फोडितो. आता लोक उत्सुक झाली. आता लोक एवढं उत्सुक झाल्यानंतर त्याच्यात थोडासा आवेश येतो, काय आपण डोक्यात नारळ फोडू शकतो. पण आता ते मागचं फोडलं ते उरलेलं आणि ते जुनं होतं. आता याला सोडून दिलं, हे नवं नारळ होतं, ते नवी करुटी. जेव्हा डोक्यात मारलं नारळ, आता ते नारळ फुटायचं राहिलं, पण याचं डोकं एवढं टेंगुळ आलं. मग ते विचार करायचा ना पात्रता, हे डोकं आणि याचं काय पात्रता आहे. दगडासंग टक्कर घेतल्यानंतर आपलं डोकं, अरे पण ते दगडासंग टक्कर घेऊन तुझा डोक्याचा विचार करतो का? ते पौरुषम. आपलं सामर्थ्य आहे का डोक्यात येतात त्या दगडाशी टक्कर घ्यायचा? आपलं सामर्थ्य आहे का या नारळाला डोक्यात नारळ फोडायचा? हे आपल्या सामर्थ्याचा विचार न करता ज्यावेळी कर्म केलं जातं त्याला म्हणतात तामस कर्म असं आहे. अनुबंधाचा विचार करत नाही, क्षयाचा विचार करत नाही, हिंसेचा विचार करत नाही, आपल्या पौरुषाचा विचार करत नाही. आणि या सगळ्याच्या पाठीमागे एकच गोष्ट दडलेली असते, त्याला म्हणतात मोह. आणि मोह म्हणजे अज्ञान, आज्ञा म्हणजे अविवेक. आणि सगळ्यात मोठं, सगळ्यात उदाहरण तुम्हाला दुर्योधनाने केलं युद्ध. त्याने त्या युद्धाच्या शेवटचा परिणाम त्याचा विचार केला नव्हता. अनुबंधम, त्याचा काही विचार केला नाही. क्षयम, सगळं घर गेलं, दार गेलं, सगळं सैन्य, भाऊ चुलते काके मेले, सगळं धन सगळं वाटोळं झालं. क्षयम. आणि त्याचं पुढे काय? क्षय तर झाला सगळा, पण पुढे मिळालं काय? आणि हिंसा काय साधी मेली? हिंसा पण झाली ना, हिंसा झाली. बरं त्यांनी तेवढी अक्कल नाही डोक्यात घेतली, आपलं पौरुषत्व किती. अर्जुनापुढे आपण टिकू का? अर्जुनाचं द्या सोडून. हा अखिल कोट ब्रह्मांडांना एक 14 भुवनचा धनी तिथं उभा राहिला आहे. आज त्याला सगळं जग एकीकडून झालं, ते त्याला नुसतं काय करील दृष्टी वाकडी तर पाडील ब्रह्मांडाच्या उतरंडी असं आहे. त्याची एवढी शक्ती आहे, त्याची संग कसं लढावं आपण? पण त्याची अक्कल नाही, पौरुषमचा पण विचार नाही केला आहे. त्यामुळे मोहात, अज्ञानामुळे, मूर्खपणामुळे दुर्योधनाने अविचाराने युद्ध सुरू केलं. आणि म्हणून त्याचं सगळं कर्म तामस झालं आणि शेवटी काही फल नाही मिळालं. आणि असे तामस कर्म केल्यानंतर त्याला अधोगती चुकतच नसते. त्याला ती राजस कर्म करा, तामस कर्म करा, त्याला जन्मरणाच्या फेऱ्यात जावंच लागतं, असा या श्लोकाचा अर्थ आहे. मुक्तसंगो नहं वादी, मुक्तसंगो नहं वादी,
धृत्युत्साह समन्विता धृत्युत्साह समन्विता सिद्ध्यसिद्ध्यो निर्विकार सिद्धिसिद्ध्यो निर्विकार कर्ता सात्विक उच्यते कर्ता सात्विक उच्यते मुक्तसंगो नम वादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध्यसिद्ध्यो निर्विकार कर्ता सात्विक उच्यते। मुक्तसंगः अनअहंवादी धृतिः उत्साह समन्वितः सिद्धि असिद्धियो निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते। तर आता आपल्याला कर्माचे 3 प्रकार सांगितले। कर्म सात्विक कसं होतं, कर्म राजस कसं होतं आणि कर्म तामस कशाने होतं। कर्मच राहतं, पण त्या कर्मात तामसता कशाने येते, त्या कर्मात राजसता कशाने येते आणि त्या कर्मात सात्विकता कशाने येते। ह्या 3 कर्माच्या तीन प्रकार सांगितले। आता आपल्याला कर्त्याचे 3 प्रकार सांगितले। जसं कर्म 3 प्रकाराने घडतं तसा कर्तासुद्धा काय होतो 3 प्रकार। भगवान त्याची लक्षणं या ठिकाणी सांगतात। मुक्तसंगः अनअहंवादी धृती आणि उत्साह समन्विता सिद्धी असिद्धी निर्विकार होऊन असा कर्म करतो त्याला म्हणतात सात्विक। तर मुक्त संग थोडक्यात संगरहित गेले ते पाठीमागे विषयात। मुक्त संग याचा अर्थ संगमुक्त, फलत्यागी, आशा त्यागी, आसक्ती त्यागी। म्हणजे थोडक्यामध्ये जो कर्ता असतो त्या कर्त्यामध्ये कधीही अहंभाव नसतो। अहंभावाचा अत्यंत अभाव, अहंभावाचा अत्यंत अभाव। त्याप्रमाणे शील स्वभावातही अहंभाव नसतो, अत्यंत अभाव। धर्माविषयी अहंभाव नसतो, अहंभावाचा अत्यंत अभाव। आणि शरीराविषयी शरीर जातीविषयी मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे आणि माझं हे कर्म आहे, हे मीच करणार आहे। आणि म्हणून कशाविषयी थोडक्यात म्हणजे मी करणारा आहे या कर्तृत्वात प्रथम कोणत्या प्रकारची अहंता नसते, त्याला म्हणतात मुक्तसंग। आणि शील त्याचा स्वभाव आपलं कुलशील याचा काय वेळेला हे होतं ना कर्म करत असताना, तर कुलशीलात सुद्धा कुठे कोणत्या प्रकारचा अहंभाव नसतो तिथं। किंवा आपला धर्म काय आहे, कार्य करायचं काय आहे, त्या धर्माविषयी काय वेळेला बऱ्याच वेळा त्याला काय होतो संग धरला जातो। कर्म करत असताना मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे आणि म्हणून मला हे कर्म करायचे। तर असा त्या कर्माविषयी अहंभाव नसतो, आपल्या जातीविषयी अहंभाव नसतो, शरीराविषयी अहंभाव नसतो, बुद्धीविषयी अहंभाव नसतो। आणि जे कर्म आहे त्या कर्माच्या ठिकाणी आपल्या अहंतेचा संबंध येत किंचित येऊ देत नाही। आणि केलेल्या कर्मापासून येत किंचितसुद्धा फलाचा संबंधच येऊ देत नाही, त्याला म्हणतात मुक्तसंगा। संगमुक्त, सगळ्या संघापासून मुक्त होऊन ज्या कालात कर्म करतो त्या कर्त्याला सात्विक कर्ता असं म्हणतात। न अहंवादी अहंकारयुक्त वचन न बोलणारा। वादी याचा अर्थ वदवदती म्हणजे बोलणारा। कोणत्याही शब्दामध्ये मी केलं, मला करायचं आहे, अमकं तमकं, तर त्या शब्दामध्ये थोडक्यामध्ये जसं तुम्हाला कर्त्यामध्ये त्याचा काय संगमुक्त असतो तसंच अहंकारमुक्त अशी त्याची वाणी असते। कोणतंही कर्म करत असताना, कर्माचा विस्तार करत असताना आणि कर्म पार पडल्यानंतर, कर्म आरंभाला मी कर्म असं करेल तसं करेल, त्यात आपण करू, भगवंताची इच्छा असेल तर होईल असं बोललं त्याला म्हणतात अनअहंवादी। मग कर्म चाललं नाही, चाललंय भगवंताची इच्छेने चाललंय, त्याला म्हणतात अनअहंवादी। आणि पार पडलं नाही, भगवंताच्या इच्छेने आपल्या तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पार पडलं, अनअहंवादी।
त्याच्याच आधी नाही नाही अहो मी असल्याशिवाय कसं काय हे होणार आहे ते. मग इथूनच सुरुवात करायची. झालं कर आपण म्हणून चाललो ते अहो मी नसतो तर कशाचं पार पडतं हे. मी होतो म्हणून ते लग्न झालं, मी होतो म्हणून सप्ताह झाला, आता त्याचं त्याला म्हणतात अहमवादी, त्याला म्हणतात ते अहमवादी. आणि काही कारण नसतं तेच म्हणतात पवारसाहेबला या अहंकारीत. अरे पण तुला काय त्यातलं माहीत आहे नाही की ते काही म्हटले नाही कारण त्याला याचा राग असतो म्हणून त्याला तेवढं म्हणायचं तसं म्हणा. तर अहमवादी, वादी याचा अर्थ बोलणे. कर्मार मला मीच कर्म करणार आहे, कर्म विस्तारामध्ये मीच आहे म्हणूनच कर्म चाललं आहे. आणि कर्म पार पडल्यानंतरसुद्धा हे मी होतो म्हणूनच पार पडलं असं जर बोललं तर त्याला अहंकारवादी म्हणतात. पण आरंभापासून भगवत इच्छेने होणार आहे, चाललं त्यात भगवत इच्छेने चाललं आणि पार पडण्यात भगवत इच्छेने पार पडलं, याला म्हणतात अनअहमवादी. म्हणजे संघातून मुक्त आहे. कोणत्याही प्रकारचा शब्द बोलत असताना अहंकाराचा संबंध येत नाही. अनअहमवादी. आणि कोणतंही कार्य करत असताना हे काही सोपे प्रपंच करायचा असला, काही करायचं असलं तर भयंकर गोष्ट असते, तर त्याला ती धृती त्याला म्हणतात. धृती त्याला म्हणतात. आता एखादा नवीन मनुष्य असतो आणि त्याला माईकवर आणून उभं करावं बोलायला आणि मग ते असं थर 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 कापत मग बोलायची तर लय हाऊस. पण मग काय म्हणतात महाराज, काय तुझं डोचकं म्हणतात महाराज, 3 वेळा महाराज काय म्हणतात महाराज काय म्हणतात, त्याचं धैर्य खचून जातं ते. आणि तेवढ्यामध्ये जर अहो नीट उभे राहा एवढं जर कोणी म्हणलं ना मग तर मिटलंच काम, दिलंच खाली ठेव. मग त्यांचं ते असं बऱ्याच वेळा होतं असं. त्याला मग धैर्य लागतं. आता प्रपंचातसुद्धा काही मोठमोठे काम असतात, त्याच्यात तर त्याचे जर धैर्य नसेल तर त्याचे कोणते काम पार पाडल्या जात नाही. ते आता हे तर साळुंगे साहेब ते फार प्रचंड मोठमोठे इमारती उभ्या करतात 2-2, 5-5 मजल्याच्या. मग त्याच्यात ते तर आयला पडून काय हो नको या भानगडीत पडा होणारच नाही ना मग ते गोष्ट. आणि ते काम सुरू केल्यानंतर पाया खांदल्यापासून एवढे विघ्न असतात त्याच्यामध्ये. राम 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 राम. आता घरचं काम करा की सरकारी काम करा, घरचा बंगला बांधायचा असलं तर कशात विघ्न येईल याचा भरोसाच नाही. गवंडीची येणार नाही, तिथं काहीतरी काय आडवं येईल याचा विषय म्हणजे कल्पनाच करता येत नाही मला. आणि ज्या कालात असं विघ्न उभं राहतं त्या कालामध्ये त्याचं धैर्य खचतं आणि तो ते कर्म सोडून देतो. आलं का लक्षात. मग आता ते आपण जे कर्म करतो ते नियतकर्माची यादी सगळी तुम्हाला सांगितलेली पाठीमागे. ते सगळे नियतकर्म करत असताना माणसाचं धैर्य खचतं आणि धैर्य खचल्यानंतर तो ते कर्म सोडून देतो. त्याकरता कर्म करण्याकरता त्याला काय लागते, धृती. युद्ध करत असताना जसं त्याला धैर्य लागतं, प्रपंच करण्याकरता तसं त्याला धैर्य लागतं. ते आपण आता हे पाहतो मोठमोठे राजकारणी, ते फडणवीसचं पाहतो, डोक्याच्या कल्पनेत ते जर अंगोरलं तर मरायचाच विषय येतो. ते समृद्धी महामार्ग स्वीकारला, त्यात जर काही झालं तर ते केवढे महाराष्ट्राला उत्तर द्यायचं आहे. त्या समुद्रातून ते बोगदे पाडलेत, एवढे मोठमोठे बोगदे पाडलेत. ते धैर्याचंच काम आहे. ते काय धैर्य असल्याशिवाय ती गोष्ट होत नाही ना. मग जी माणसं धैर्याने उडी टाकतात प्रपंचात तीच माणसं पुढे जातात. भित्री माणसं आहेत ते काय खरे येते, नको 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 आपल्याला काय करायचं, आपण फार गरीब माणसं आहेत, नको नको आपल्याला काय करायचं, बाई झोपडीत. मग धृती. मग ते काम करायचं त्यात धैर्य असावं लागतं. मनुष्य कोणत्या याच्यात जिंकतो, युद्ध जिंकतो तो, युद्ध खेळून जिंकत नाही. त्याच्यात तू मनाने पाहिलं, मनाने मनुष्य खचला की तो संपला. तो किती त्याचं शौर्यबिरी काय त्याचे युद्ध शस्त्र बिस्त्र काय उपयोगाचे नाहीत. आणि मनाने खंबीर जर असला तर तो एखाद्या कठीण पण युद्ध जिंकू शकतो. असं आहे ते धृतीच्याला असं जे म्हणतात ते असं. तो मागं ते राजस्थानची गोष्ट सांगितली होती, ते सांगितली होती ना ते सरदार होता आणि सरदार त्याची बायको होती आता मोठी राजस्थानी म्हणली होती का, उंची पुरी चांगली गोरी गोमटी. आणि घरी कामाला गडी ठेवला तो, घरी कामाला गडी ठेवला आणि मग तो रोज काम बिम करायचा तो. आणि त्या बाईचं आणि त्याचं काहीतरी झालं संबंध सुरू. आणि तर तो सरदार होता, तो फार मोठा शूर होता लढणारा. तो काय सामान्य माणूस थोडाच होता, तो 1000 सैन्याशी युद्ध करणारा. तो त्याच्या लक्षात आलं. तो म्हणला, का रे तुला माझी बायको आवडते का. ते नाही म्हणला, साहेब असं काय नाही म्हणला, ते चालेल म्हणला. ते
जर तुला माझी बायको घ्यायची असली तर घेऊन टाक म्हटला, मी तुला द्यायला तयार आहे, फक्त तू काय कर, असं भेकाळसारखं नको, युद्ध करून जिंक म्हटला तो. आता तू युद्ध कसं काय करायचं, नाही म्हटला, एक तर माझी युद्ध कर म्हटला, आणि जर मी मेलो तर तुला बायको घे म्हटला, आणि समजा नाही मेलो तर मग तू मारायला तयार होय. नाही साहेब मला कुठं जमतं, मालक मला कुठं जमतं आहे, काय नाही जमल म्हटला. दिली त्याच्या हातात तलवार. आता तलवार दिल्याच्या नंतर त्याला तलवार कोणी कुठं ही अक्कल नाही, तिने उलटी तलवार धरली, जिकून धरली तिकून पुढे केली. अरे मूर्ख, अशी तलवार धरतात. आणि त्याने केलं युद्ध दोघांनी घरात सुरू. आता तो सरदार कुठं, ह्यो कुठं, आता याला वाटलं असंही मारायचं आणि तसंही मारायचं. आता त्याला युद्ध खेळायचं तर त्याला शिस्त असते का नाही, काय करायचं. याने इकडे तिकडे बा जे पुढे गेलं सपा 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 टाकला मारून. कारण याच्या मनातलं जे धैर्य होतं ते एकदम उफळून जाग आलं ना. मग अशा कालामध्ये धैर्यानेच मनुष्य जिंकतो. आपल्या मग कुत्रा लागला, साप लागला, मग त्या काळात माणसाला चालता येत नाही, पण जर असं काय झालं तर असा चिकट पड. भूकंप झाला तर, किलारीचा भूकंप तर माहिती ना, मी पंढरपूरला होतो आम्ही तिथं, आणि तो घोटांचा रामदास खेडकर येतो आमचा विद्यार्थी, तर त्याला झालं मुळव्यात, त्याचं मुळव्यात ऑपरेशन करून आणलं होतं. मग त्याला कोणतरी धरायचं लगील वगैरे नाही असं ते. आता ते झोपलं होतं आम्ही, पहाटे 3:30-4ला तो भूकंप झाला. तो जेव्हा वाजन तेव्हा कडकड कडकड वाजलं. हे सगळ्याच्या थेट गल्लीत. म्हणलं तुला हा लोक पार चेबीन झाली, धडाधड वाडी बिडी पडली त्या, पण तिकून जास्त झालं ना ते. हां, लोक घाबरली तर आमची हसून मारायची. मी रामदास सर तुला धरून चावल तू, हे सगळ्याच दिकास काय पळाला तू. धृती, धैर्य, असं ते धैर्य. त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे, कार्य करत असताना विघ्न निर्माण होतात, आणि त्या विघ्नात खचून न जाणं, धृती धैर्याने करणं, त्याला म्हणतात धृती. असे धृती ते सात्विक कर्म म्हणतात. आणि पुढे उत्साह समन्विता, कोणतंही काम करत असताना अत्यंत उत्साहपूर्वक करावं. उगाच बळजबरीने करायचं, जीवर आल्यासारखं करायचं म्हणून करायचं असं नाही, तर त्याच्यामध्ये उत्साहपूर्वक असलं पाहिजे. म्हणून संग्रहित आहे, अहम आधी म्हणजे अहंकाररहित आहे, धृतीने युक्त आहे, आणि अत्यंत उत्साहपूर्वक आहे. सिद्धी असिद्धी, कार्यसिद्धीला गेलं तरी आणि कार्यसिद्धीला गेलं नाही तरी. कार्यसिद्धीला गेलं तर तो कधी हर्षित होत नाही, आणि कार्यसिद्धीला जर नाही गेलं तर तो कधी दुःखी होत नाही. सुख दुःख, हर्ष आणि विषाद या 2 गोष्टी वृत्तीच्या संबंधित आहेत, आणि म्हणून तो त्याला मानत नाही. मग अशा कालामध्ये तो संगरहित होतो, अहमवादी होतो, धैर्य उत्साह काय धैर्य धारण करतो, उत्साहपूर्वक येतो, सिद्धी असिद्धीचा विचार करत नाही. आणि असं कर्म केलं जातं, त्या करणाऱ्याला त्या सात्विक करता असं म्हणतात. रागे कर्मफलप्रेप्सो, रागे कर्मफलप्रेप्सोर लुब्धो हिंसात्मको शुचिः, लुब्धो हिंसात्मको शुचिः, हर्षशोकान्वितकर्ता, हर्षशोकान्वितकर्ता, राजसपरिकीर्तितः, राजसपरिकीर्तितः, रागे कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मको शुचिः, हर्षशोकान्वितकर्ता, राजसपरिकीर्तितः. रागे कर्मफलप्रेप्सुः लुब्धः हिंसात्मकः अशुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजसपरिकीर्तितः. असा जो कर्ता असतो त्याला राजस कर्ता म्हणतात, आणि त्याला इथं या कर्त्याला 6 विशेषणं दिलेले आहेत.
मागच्या कर्त्याला किती विशेषण हां 4 आहेत. हो, मागच्या कर्त्याला 4 विशेषणे, हां 4 विशेषणे दिलेली आहेत. मुक्तसंग, अनअंवादी, धृती आणि उत्साह, ज्ञान, सिद्धी, असिद्धी 5 आहेत. ते 5 विशेषणांना असा युक्त त्याला सात्विक कर्ता असं म्हणतात. आणि राजस कर्ता जो असतो इथं असा असतो, पहिला तो रागी, कर्मफल प्रेप्सो, लुब्धा, हिंसात्मक, अशुची, हर्ष शोकाने युक्त, असं जो करतो कर्म करतो त्या कर्त्याला राजस कर्ता असं म्हणतात. तर पहिला आहे तो रागी. रागी याचा अर्थ बऱ्याच प्रसंगी कर्म करत असताना काहीतरी प्रसंग येतात आणि मग इंद्रियांच्या द्वारा तिथं आसक्ती तुटायचा प्रसंग आला का तो अत्यंत व्याकुळ होतो, त्याला म्हणतात रागी. व्याकुलता निर्माण होणं त्याला म्हणतात रागी. म्हणजे जो असा रागी असतो आसक्तीने युक्त असतो आणि ती आसक्ती तुटायचा प्रसंग आला का तो अत्यंत व्याकुळ होतो. मग असं कामादीद्वारा, कामाने, क्रोधाने, लोभाने, कोणत्याही प्रसंगाने त्या कर्माचा प्रसंग येतो, त्या कालामध्ये त्याची आसक्ती तुटू लागली का अत्यंत व्याकुलता निर्माण होणं. म्हणून इतका तो त्या कर्माशी आसक्त असतो त्याला म्हणतात रागी. राग याचा अर्थ प्रेम म्हणजे आसक्ती. कर्मफल प्रेप्सो हो, आणि कर्मफल प्रेप्सो याचा अर्थ त्या कर्माबद्दल काय म्हणतो म्हणजे कर्मफलाची इच्छा करणारा. कर्मफल प्रेप्सो म्हणजे कर्मफलाची इच्छा करणारा, झाले पाठीमागं भरपूर. कर्मफलाची इच्छा करणारा. लुब्ध याचा अर्थ ते कर्म करत असताना त्यातून तुम्हाला इतका त्याला चिटकून बसतो तो, म्हणजे थोडक्यात त्याला लोभी असं म्हणतात. म्हणजे त्याला आपल्याकडे लोभी असं म्हणतात. लुब्ध थोडक्यात दुसऱ्याच्या धनाची इच्छा करणारा, म्हणजे दुसऱ्याचं धन आपल्यालाच पाहिजे आणि आपल्यालाच पाहिजे. म्हणजे काय म्हणतो आणि एक तर हा अर्धा भाग झाला. पण परमार्थाकरता यत्किंचितही धन खर्च न करणारा, परमार्थाकरता आपली वेळ खर्च न करणारा, एका शब्दामध्ये अत्यंत धनाचा कृपण लोभी जायचा त्याला म्हणतात लुब्ध. लुब्ध चिटकून बसलेला म्हणजे कृपण, अत्यंत कृपणातला कृपण त्याला म्हणतात लुब्ध. म्हणजे आपलं काहीच नाही सोडायचं, धन नाही द्यायचं, वेळ नाही द्यायची, शरीर नाही खर्च करायचं, सगळं असं करायचं ते आपल्याकरताच करायचं. असं जे असतं त्याला राजस कर्ता असं म्हणतात. म्हणजे त्याला म्हणतात काय ते लुब्ध आणि हिंसात्मक. हिंसा करायची म्हणजे एखादी गोष्ट अशी असते, एखाद्या माणसाला आपला अभिप्राय सांगायचा असेल तर तो दुसऱ्याचा अभिप्राय मोडून टाकतो आणि मग आपला मांडतो. तो कबईस तुला नाही, मला बोलायचं ते. अशी एक प्रकारची हिंसा करायची. मग थोडक्यात आपलं काम करत असताना दुसऱ्याचं थोडं, आपल्यात खेडेगावात त्याची म्हणे काय म्हणायचं, दुसऱ्याचं मोडायचं आणि आपलं तिथं आपलं खवायचं तिथं, आहे का नाही. तुमचं काय चाललंय तुमचं मोडून काढायचं आणि आपलं उभं करायचं तिथं. याला काय म्हणतात, ते हिंसात्मक गोष्ट असते ती. असं आहे. म्हणजे आपला अभिप्राय प्रगट करण्याकरता दुसऱ्याची वृत्तीचा छेद करणारा, आपलं कार्य सिद्धीला नेण्याकरता दुसऱ्याच्या कार्याचा छेद करणारा. आणि मग एक छेद कशाचा येतो, मग शब्दाचाही छेद करतो, क्रियेचा छेद करतो, किंवा त्याला काय त्याचं मांडायचं त्याचा पण छेद करतो. कशाचं, थोडक्यात दुसऱ्याचं सगळं मोडून काढून आपलं उभं करायचं. असं करणारा जो असतो त्याला राजस कर्ता असं म्हणतात. असा हिंसात्मक. नैष्कृती ही नाही कुठं अशुची ही. तर अशुचीचा अर्थ कोणत्याही प्रकारचा विचार, जे कर्म करायचं असतं त्या कर्माकरता आचारशुची लागते शास्त्राने सांगितल्याप्रमाणे. मग कोणती अशुची नसते. देवपूजा करायची तर मग काय स्नान केलंच पाहिजे ना असं काही, त्याच्या मनानेच करायचं. जे करायचं ते शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे आचार विचार ठेवून करावं लागतं. आणि ते न कर त्याला म्हणतात अशुची.
कोणतंही कार्य करत असताना शुचिर्भूत न होता मग विचाराचे अशुची असते, शरीराचे अशुची असते, जे कर्म करायचं त्या ठिकाणीचे अशुची असते, जे द्रव्य जमा केलं असं द्रव्यातली अशुची असते, कोणत्याही त्याच्यामध्ये विधियुक्त नसतं, त्याला म्हणतात अशुची. आणि अशी अशुची करून कर्म करतो त्या कर्त्याला राजस कर्ता असं म्हणतात. आणि शोक काय हर्ष शोकान्वित हे काही जरी थोडं झालं ज्ञानेश्वर महाराजांनी 13 वर्णन केलं. तो काय चिखलू जायचा ते थेंबेनी विरे, थोडं पाणी पडलं का लगे ते चिखल लगे पगळतो आणि वारं आलं का लगे सुकवतो आणि ऊन लागलं का असं कडक होतो, त्याला खळगाट म्हणतात. ते पाय ठेवतं पायात घुसणं असं ते मग तर ते त्याला खळगाटच म्हणतात. ते असं खळगाटाचं असतं. ते तसले काही माणसं असतात, एका मिनिटात हृष्ट होतात, एका मिनिटात खुश होतात. म्हणजे हर्षशोक त्याला कशाने होतील त्याचा काय भरोसा नाही, ते तमोगुणीच असतात. ते म्हणजे असं त्याच्या हर्षाला आणि शोकाला काही सीमा नसते. असं त्याला हर्षशोकान्वित म्हणजे थोडक्यात कोणतंही कर्म करत असताना अत्यंत हर्षित होईल ह्या मिनिटात आणि दुसऱ्या मिनिटात शोक करायला लागेल. आता असा जो कर्ता असतो त्या कर्त्याला म्हणतात राजस कर्ता. म्हणून रागी कर्मफलप्रेप्सू लुब्ध हिंसात्मक अशुची हर्षशोकान्वित असा जो कर्ता असतो त्याला म्हणतात राजस कर्ता. एवढा श्लोक घेतो, काय त्यात फार नाही, मग ते संपलं. ते तिसरा कर्ता अजून 2 इतकं करते, एकच राहिला आता. हो अयुक्त प्राकृतस्तब्ध अयुक्त प्राकृतस्तब्ध शतः नैष्कृतिकोलसः शठो नैष्कृतिकोलसः विषादी दीर्घसूत्री च विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते कर्ता तामस उच्यते. अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठः नैष्कृतिकः आलसः विषदी आणि दीर्घसूत्री असा जो कर्ता असतो त्याला तामस कर्ता म्हणतात. इथं विशेषणे दिलेत 8. म्हणजे ज्या एक वाढतच चाललंय. ते पहिले 5, नंतरचे 6 आणि आता डायरेक्ट 8 विशेषणांनी युक्त. अरे वा, फार श्रीमंती घेऊन आलाय तो. नैष्कृती असा तो नैष्कृती कोलसः. तर अयुक्त म्हणजे याचा अर्थ अयुक्त. कोणतंही कार्य करत असताना त्याला काय मी सांगत असतो, बाई तुला नाचायचं ना 100% नाच. प्रपंच करायचं ना 100% झोकून देऊन करणं तरच ते कार्य उत्तम प्रकारचं पार पडतं. पण काय नाही करायचं अयुक्त फार. अरे ते काम शरीराने जोडावं लागतं, मनाने जोडावं लागतं, बुद्धीने जोडावं लागतं, उत्साह वगैरे हे सगळ्यांनी जोडलं तर ते कर्म पार पडतं. पण अयुक्त कशाला काही जोडलेलंच नाही तो असा अयुक्त. याचा अर्थ कोणत्याही प्रकारचे चांगले शिक्षण नाही, त्यातली काही माहिती नाही, काही विचार नाही, असा अयुक्त होऊन कार्य करतो. प्राकृत याचा अर्थ प्रकृतिनिष्ठ, थोडक्यात असंस्कृत. असं आहे, असंस्कृत बोलणं असतं. कीर्तन करायला लागला तर त्या व्यासपीठावरची भाषा असावी लागते, त्याला व्याकरण ज्ञात असावं लागतं, मग विषयाचं ज्ञान असावं लागतं, अभंगातल्या अर्थाचं ज्ञान असावं लागतं. यातलं काहीच ज्ञान नाही त्याला. मग काय असंस्कृत. बऱ्याच वेळा आपण बोलतो माणसात बसल्यावर कसं बोलावं, घरातल्या माणसाशी कसं बोलावं, दोघाचीच पती पत्नीशी ती एक भाषा असते, कुटुंबातली एक भाषा असते, बाहेरच्या पाहुण्याशी बोलणारी एक भाषा असते. आणि मित्र तुझ्या आईला माझ्याला केलं तर
त्या मित्रांच्या बरोबर ती एक भाषा असते, सभेत बोलायची ती एक भाषा असते. मग त्या सगळ्या भाषेचं ज्याला ज्ञान असतं त्याला संस्कृत म्हणतात, उत्तम संस्कारित म्हणतात. पण यात त्याला काहीच ज्ञान नाही, त्याला काय म्हणतात ते प्राकृत. आता प्रकृतिनिष्ठ सगळे व्यवहार, सगळी भाषा, सगळं करणं प्रकृतिनिष्ठ, जशी प्रकृती तसं बेलाशिक करणं, त्याला म्हणतात प्राकृत, अत्यंत प्राकृत. स्तब्ध याचा अर्थ दगडासारखा, लाकडासारखा, घमेंडी, अत्यंत घमेंड, जसा आहे तसा तो स्तब्ध. शठः म्हणजे अत्यंत धूर्त, कोणालाही फसवल्याशिवाय त्याला चतकुर भाकर जातच नाही. आणि नैष्कृतिका म्हणजे थोडक्यात दुसऱ्याचा नाश करणारा. आपलं नाही काय करायचं, आपला अभिप्राय प्रगट न करता दुसऱ्याचं नुसतं म्हणून नाही नाही ते काय खरं आहे, नाही नाही ते काय खरं आहे, नाही नाही त्याला काय जमत आहे, अरे पण तुला काय येतं घे बघ ना, ते त्याचं काय पाहत नाही. दुसऱ्याचं आपलं काहीही न मांडता फक्त दुसऱ्याचं खोडून काढणं त्याला नैष्कृतिक म्हणतात. ते असं नाही, म्हणजे त्याला काय म्हणतो क्रियारहित असा, त्याला काहीतरी शब्द आहे आपण म्हणतो नेहमीच अर्थ काय ते उत्साहरहित, म्हणजे फार मूड घालवतो तो मनुष्य. नाही ते काय जमत आहे रावते, ते काय जमत आहे रावते. मग ते नकारात्मक, सकारात्मक कधी नाहीच त्याचं, ते सगळी नैष्कृतिक. मग त्याच्यात ते कर्तृत्वाचा भागच नाही का त्याच्यामध्ये, त्याला त्याला उत्साह नाही, त्यात कर्तृत्व काय नाही. असा प्रकारे नेहमी अपुरुषार्थ प्रगट करीत राहणं नैष्कृतिक. आणि आलस म्हणजे करता येईन राव, कुठं जायचं राव, जाता येईन काय, असं करता करता ते कामं सगळं नासून जातं. असं आहे. नुसताच पडून राहिला म्हणजे तोंडात जांभळ पाडलेलं सुद्धा दुसऱ्यानं लोटलं तरी चालेल, त्याला असला माणूस आळशी राहत होतो, इतका आळशी. थोडक्यात प्रमादाने नुसता झोपून राहिला. बरीच माणसाचे असा झोपला, ती बायको म्हणली अहो उठा 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 उठा. तो ना तू नाही, अहो मला माहेरला जायचे, आज वळी आहे, बरं तू जाय म्हणलं, ते झाकून ठेव, मी उठा आंघोळ करीन आणि जेवण करीन, तू जाय म्हणलं माहेराला. ती गेली माहेरला गेली, आली तिकडून भावाबिवाला ओळून आली, अहो उठा उठा उठा. तुला आपलं जाय म्हणलं ना, तू आपली जाऊन ये. अहो म्हणले मी जाऊन आली, मी जाऊन आली माहेर, तसंच झोपलं अजून. असं एवढा असा आळशी, अशी आळशी माणसं असतात ना, त्या आळशीचे दृष्टांत ते कीर्तनात सांगायचे असतात, पाठात दृष्टांत सांगून वेळ नाही घ्यायचा. आलस विषादी म्हणजे कायम तोंडावर, तो करा माझा फुटली गोरीन जशी दिशे तोंडावरी, कायम तोंडावर गौरी, त्याच्या चेहऱ्यावर कायम 12 वाजलेले, कायम दुःखीत असलेला, कायम त्याचा. आता किती झालं ना, आता काय सांगावं तुम्हाला, लई तारमळी आमची, आमचं तुमचं कुठं जमतं का. आता त्याला झालेत 5 पोते, भलता आनंदाने उड्या मारितोय तो, आणि याला झालेत 25 पोते. आता काय खरं आहे, आता आमचं कुठं गरीबात. अरे पण तुला 25 झाले तरी तो थोडंसं अतिशय विषादी, कायम खिन्नता, कायम नाराजी. बायकोनी जीव तोडू स्वयंपाक केला तरी त्याच्यात काहीतरी उणीवा शोधायच्या, आणि कायम विषाद, ह्याचं असं झालं तेच तसं झालं. म्हणजे कशात त्याच्या जीवनामध्ये कशातच त्याला खुशीच नाही, असा विषादी त्याला. म्हणजे थोडक्यात विषादी होऊन तो काम करणार, शोक घेऊन काम करणार, असा आळशी विषादी दीर्घसूत्री. सुरू तर करायचं, लय हाऊस सुरू करायची, आणि मग काय नाही आज बंद पडलं, नाही उद्या करू, नाही तर परवा दिवशी करू, असं करता करता वर्ष निघून जातं, ते कामच नासून जातं. त्याला दीर्घसूत्री. असा जो करता असतो, आयुक्त असतो, प्राकृत असतो, स्तब्ध असतो, शठ असतो म्हणजे फसवणारा असतो, पुरुषार्थहीन असतो, नुसता ठोंब्यासारखा पडलेला असतो, आणि नेहमी दुःखी असतो, आणि सूत्र म्हणजे लांबणीवर टाकणारा असतो. असा जो करता असतो त्या कर्त्याला तामस करता असं म्हणतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, रामेश्वर भगवान की जय।